हॅलो अँड वेलकम टू सक्सेस सॅप अकॅडमी. सॅप मध्ये डेटा डिक्शनरी म्हणजेच DDIC नेमके आहे काय, त्याचा काय पर्पज आहे आणि DDICचे ओव्हरव्ह्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. DDICला ॲक्सेस करायसाठी टी कोड आहे SC11. डेटा डिक्शनरी म्हणजे सेंट्रल सोर्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपल्या SAP मध्ये 3 लेयर असतात. एक आहे डेटाबेस, दुसरा आहे ॲप्लिकेशन आणि तिसरा आहे प्रेझेंटेशन. तर डेटाबेस या सर्व्हरमध्ये आपल्या SAPचा संपूर्ण डेटा स्टोअर केलेला असतो. तो काही टॅब्युलर फॉर्ममध्ये असतात किंवा काही कोडिंग फॉर्ममध्ये असतात. तर जो डेटा आपल्या डेटाबेस टेबलमध्ये स्टोअर केलेला असतो त्याला ॲक्सेस करायसाठी आपण SC11 या टी कोडचा वापर करतो. तसंच समजा डेटाबेसमध्ये काही चेंजेस करायचे असेल, काही नवीन स्ट्रक्चर इन्क्लूड करायचे असेल, ॲडिशनल फील्ड्स टाकायचे असतील, तर अशा वेळेस आपण DDIC दॅट इज SC11चा आपण वापर करतो. डेटाबेसचे काही एलिमेंट्स आहेत, काही कंपोनंट्स आहेत. पहिला कंपोनंट आहे डेटाबेस टेबल, दुसरा आहे व्ह्यूज, तिसरा आहे डेटा टाइप्स, चौथा टाइप्स ग्रुप, डोमेन, सर्च हेल्प अँड लॉक ऑब्जेक्ट. आपण हे सगळे कंपोनंट्स एक एक करून येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. पहिला कंपोनंट आहे डेटाबेस टेबल. डेटाबेस टेबलमध्ये आपण जे काही स्टँडर्ड टेबल SAPने क्रिएट करून ठेवलेले आहेत त्या सगळे स्टँडर्ड टेबल ॲज वेल ॲज कस्टम टेबल आपण इथून ॲक्सेस करू शकतो. त्याशिवाय नवीन काही टेबल्स आपल्याला क्रिएट करायचा असेल, ज्यांना आपण कस्टम टेबल सुद्धा म्हणतो, असे टेबल ॲक्सेस सुद्धा आपण इथून करू शकतो किंवा क्रिएट आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा कंपोनंट आहे व्ह्यू. टोटल 4 प्रकारचे व्ह्यू असतात: डेटाबेस व्ह्यू, प्रोजेक्शन व्ह्यू, हेल्प व्ह्यू अँड मेंटेनन्स व्ह्यू. हे 4ही व्ह्यू काय असतात आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. बट सध्या व्ह्यू म्हणजे काय, तर डेटाबेस टेबलमध्ये समजा 1000 फील्ड्स आपल्या स्टोअर्ड आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या डेटाबेस सिस्टीममध्ये टोटल 1000 फील्ड स्टोअर आहेत. बट आपल्याला काही लिमिटेडच फील्ड्स बघायचे आहेत. फॉर एक्झाम्पल 100 फील्ड्स बघायचे आहेत. तर ओनली दॅट 100 फील्ड्स ॲक्सेस करायसाठी आपण काही व्ह्यूज क्रिएट करून ठेवू शकतो. जसं प्रोजेक्शन व्ह्यू, त्या व्ह्यूचं नाव टाकू तेव्हा पर्टिक्युलर जेवढ्या फील्डसाठी आपण व्ह्यू क्रिएट केलेला आहे तेवढेच व्ह्यू आपल्याला दिसतील. मेंटेनन्स व्ह्यूचं काम काय, समजा डेटाबेस टेबलमध्ये काही फील्ड्स आपल्याला ॲड करायचा, काही डेटा आपल्याला ॲड करायचा, काही एंट्रीज आपल्याला ॲड करायचा आहे, तर अशा वेळेस आपण जर का मेंटेनन्स व्ह्यू क्रिएट करून ठेवला ते सुद्धा आपण इथून करू शकतो. त्यानंतर येतो डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे कॅरेक्टर टाईप किंवा इंटिजर टाईप, ह्या सगळ्या गोष्टी डेटा टाईप्समध्ये येतात. ह्या गोष्टी आपण इथून ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर येतो डोमेन. डोमेन काय असतो, तर एखाद्या डेटा एलिमेंटला वर्क करायसाठी डोमेनची गरज असते. डोमेनमध्ये डेटा टाइप्स, कॅरेक्टर लेंथ, कॅरेक्टर टाईप ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. त्यानंतर असते सर्च हेल्प. सर्च हेल्पमध्ये काय, तर आपण एखाद्या गोष्टीला सर्च करायचं असेल तर सर्च हेल्पचा वापर करतो. लॉक ऑब्जेक्ट काय असते, ॲट ए टाइम एकच युजर एखाद्या टेबलला ॲक्सेस करू शकला पाहिजे, त्यासाठी हा लॉक ऑब्जेक्ट असा कन्सेप्ट बनवण्यात आलेला आहे. जसा एखादी क्लायंट एखादी टेबल ॲक्सेस करत आहे, ॲट द सेम टाइम समजा दुसऱ्या क्लायंटला सुद्धा त्याच टेबलला ॲक्सेस करायचा असेल तर असं करता येणार नाही. त्यासाठी आपण काय करू शकतो, लॉक ऑब्जेक्ट लावू शकतो. सो लॉक ऑब्जेक्ट अवॉइड्स सायमल्टेनियस ॲक्सेस ऑफ ए सिंगल टेबल. त्यानंतर एखादी मी स्टँडर्ड टेबल घेतो आणि या स्टँडर्ड टेबलला ॲक्सेस करून बघू. फॉर एक्झाम्पल मारा टेबल. मारा हा एक मटेरियल मास्टरचा स्टँडर्ड टेबल आहे. यामध्ये मी गेलो, डिस्प्ले केलो, बघा याच्यामध्ये जनरल मटेरियल डेटा स्टोर्ड आहे. ठीक आहे, ह्या टेबलचं नाव इथं दिलेलं आहे. हा एक ट्रान्सपरंट टेबल आहे. त्या टेबलचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. ह्या त्या टेबलच्या सगळ्या फील्ड्स आहेत. त्यानंतर इथं त्याच्या डेटा एलिमेंट्स दिलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण कस्टम टेबल क्रिएट करताना परत एकदा बघणार आहोत.
सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ओव्हरव्ह्यू समजून घेऊयात. त्यानंतर क्लायंट डिपेंडेंट आहे. मॅन्डेट हे फील्ड क्लायंट डिपेंडन्सी इंडिकेट करते. त्यानंतर मॅटनर ही फील्ड कॅरेक्टर डेटा टाईप आहे, जे यापूर्वी आपण आधी बघितलेला होता. डेटा टाईप हा इथे डेटा टाईप मी सांगितलेला होता. सेम डेटा टाईप आपण इथे वापरलेला आहे. याचा डेटा टाईप मग कॅरेक्टर यूज केलेला आहे. त्याची कॅरेक्टर लेंथ आहे 40. ठीक आहे, डेसिमल 0 आहे आणि त्याचा शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलेला आहे. अशा एक एक फील्ड यांनी घेतलेले आहे. त्यांचा एक डेटा एलिमेंट प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचे कॅरेक्टर लेंथ, कॅरेक्टर टाईप आणि कॅरेक्टर लेंथ प्रोव्हाइड करून ह्या फील्ड्स क्रिएट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर येतो टेक्निकल सेटिंग. टेक्निकल सेटिंगमध्ये आपल्या टेबलचं नाव दिसणार, शॉर्ट डिस्क्रिप्शन दिसणार, कोणी चेंज केलेस तर हे बघा इथे लिहिलेलं आहे SAP ने हा क्रिएट केलेला आहे. त्यानंतर डेटा क्लास, ह्या गोष्टी पण आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डेटा क्लास काय असतो, साईज कॅटेगरी काय असते. डेटा क्लास काय असतो तर आपल्याला कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे ते आपण इथून घेऊ शकतो. APPL 0, APPL 1, APPL 2 असे मल्टिपल याचे डेटा टाईप्स आहेत. ज्या टाईपचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, जसा मटेरियल मास्टर अँड ट्रान्सपरंट टेबल आहे हा, त्यामुळे याचा डेटा टाईप घेण्यात आलेला आहे, डेटा क्लास घेण्यात आलेला आहे APPL 0. त्यानंतर येतो साईज कॅटेगरी. साईज कॅटेगरी म्हणजे तुम्हाला किती स्टोरेज रिक्वायर्ड आहे ते आपण 0 to 9 असे साईज कॅटेगरी वाईज सिलेक्ट करू शकतो. समजा त्याच्यापेक्षा जास्ती स्टोरेज रिक्वायर्ड असेल तर ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाणार. त्यानंतर येतो बफरिंग. बफरिंग काय असते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बफरिंग आणि त्याचे टाईप सुद्धा आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर असते कॉन्टेंट. कॉन्टेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला या टेबलमध्ये कुठला डेटा स्टोर्ड आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळेल. मी काही फील्ड सिलेक्ट करून घेतले जे मला बघायचं आहे. कंटिन्यू बटनवर क्लिक केला. प्रोसेसिंगला वेळ लागतो. हा आलं. तर मॅटनर या फील्डमध्ये आपल्याला जर का सॉर्टेड डेटा हवा असेल, सॉर्टेड डेटा म्हणजे समजा 1000 फील्ड्स, 1000 रेकॉर्ड्स आपल्या डेटाबेस टेबलमध्ये स्टोर्ड आहे, पण मला 1000 न बघता 1 ते 100च बघायचं आहे, तर मी इथं रेंज टाकू शकतो 1 ते 100. समजा मी टाकलं इथं 1 to 100 आणि याला केलं मी एक्झिक्यूट. बघा आता ह्याच्यामध्ये जो डेटा आलेला आहे तो किती आलेला आहे, 1 ते 100 पर्यंतचाच आलेला आहे. 1 ते 100 पर्यंतचाच आलेला आहे. नाही, आता मला समजा पूर्ण डेटा बघायचा आहे, मला फिल्टर न लावता संपूर्ण डेटा बघायचा आहे, तर मी काय करणार, डायरेक्ट एक्झिक्यूट करून घेणार. डायरेक्ट एक्झिक्यूट करणार. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं टोटल किती 306 रेकॉर्ड्स आपल्याला दाखवून राहिलेला आहे. 306 फील्ड्स इथं आपल्याला दाखवून राहिले. त्यानंतर आता बघूया ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्समध्ये काय असते तर ॲट्रिब्यूट्समध्ये काय असतात तर हा टेबल कोणी क्रिएट केला आहे, त्याचं पॅकेज काय असते आणि त्याची लँग्वेज, डेट, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जनरलाइज इन्फॉर्मेशन आपण ॲट्रिब्यूट्समध्ये बघतो. त्यानंतर डिलिव्हरी अँड मेंटेनन्स. डिलिव्हरी अँड मेंटेनन्समध्ये काय बघतो तर ह्या टेबलचं टाईप काय, ॲप्लिकेशन टेबल, मास्टर अँड ट्रान्झॅक्शन, डिलिव्हरी क्लास, म्हणजे हा कुठल्या टाईपचा डेटा आहे हे आपण डिलिव्हरी क्लास अँड मेंटेनन्स या टॅबमध्ये बघतो. त्यानंतर डेटा ब्राउझर. डेटा ब्राउझरमध्ये 3 ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे डिस्प्ले अँड मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन्स, डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड अँड डिस्प्ले मेंटेनन्स नॉट अलाउड. या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे, जर पहिला ऑप्शन सिलेक्ट केला डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन्स, तर आपण ह्या टेबलला ऍक्सेस करू शकतो, म्हणजे बघू शकतो, डिस्प्ले करू शकतो आणि मेंटेनन्स करू शकतो, बट सगळ्या फील्डसाठी मेंटेनन्स अलाउड नाहीये. यामध्ये काही फील्ड्स रेस्ट्रिक्टेड आहेत.
म्हणून याला आपण काय केलेलं आहे, मेंटेनन्स विथ रेस्ट्रिक्शन. पुढचा आहे डिस्प्ले ऑब्लिक मेंटेनन्स अलाउड. हा ऑप्शन सिलेक्ट केला तर आपण काय करू शकतो की टेबलला डिस्प्ले सुद्धा करू शकतो आणि त्यातल्या सगळ्या फील्ड्सला आपण मेंटेन सुद्धा करू शकतो. थर्ड ऑप्शन आहे डिस्प्ले ऑब्लिक मेंटेनन्स नॉट अलाउड. तर याचा अर्थ काय, तर आपण ह्या टेबलला ऍक्सेस करू शकतो, फक्त डिस्प्ले करू शकतो, बट मेंटेनन्स करू शकत नाही. हे 3 डिफरन्स या डेटा ब्राउझरमध्ये बघायला मिळतात. आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. इनपुट, हेल्प, चेक वगैरे हे एवढं काही कामाचे नाही आहेत. तरी पण आपण बाय द टाइम जेव्हा टेबल क्रिएट करत असू त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून घेऊया. करन्सी अँड क्वांटिटी फील्ड कशासाठी कामात येते, जर का आपल्याला काही करन्सी किंवा क्वांटिटी नावाची फील्ड रेफर करायचं असेल तर ते रेफर करायसाठी आपल्याला या टॅबची गरज पडते. ते कसं करायचं, आपण जेव्हा रिअल टाइममध्ये डेटा बेस टेबल क्रिएट करू, एखादी 2 कस्टम टेबल सुद्धा क्रिएट करून बघू, त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेन. इंडेक्सेस, प्रायमरी इंडेक्सेस, सेकंडरी इंडेक्सेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर बघणार आहोत. यानंतर मोस्ट युजफुल फील्ड आहे टीएमजी. टीएमजी काय असते, टेबल मेंटेनन्स जनरेटर. टेबल मेंटेनन्स जनरेटरचं काम काय, तर आपल्याला डेटाबेस टेबलमध्ये जर का काही डेटा स्टोअर करायचा असेल तर टीएमजी मध्ये जाऊन आपल्या टेबल मेंटेनन्स जनरेटर या टॅबमध्ये जाऊन एक टीएमजी जनरेट करावं लागतं. ते टीएमजी जनरेट झाल्यानंतर SM30 मध्ये जाऊन रेकॉर्ड मेंटेन करता येते. सो टीएमजीचा पर्पज काय बघितला, तर युटिलिटीज या टॅबमध्ये आपण गेलो. युटिलिटीजमध्ये जाऊन टेबल मेंटेनन्स जनरेटर या टॅबला सिलेक्ट केला. त्यानंतर इथून आपल्याला टीएमजी जनरेट करावं लागतं. टीएमजी जनरेट कसे करायचे, त्याचे स्टेप्स काय आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा टीएमजी जनरेट होईल तेव्हा SM30 नावाचा टिकोड टाकायचा आणि तिथे जाऊन ह्या टेबलचे जे काही रेकॉर्ड्स मेंटेन करायचे असेल ते आपण करू शकतो. सो टीएमजीचा पर्पज काय, तर डेटाबेस टेबलमध्ये काही रेकॉर्ड्स मेंटेन करायचं असेल, काही नवीन एंट्रीज क्रिएट करायचं असेल तर अशासाठी आपल्याला टीएमजीची गरज पडते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला समजा विदाउट टीएमजी डायरेक्ट जर का डेटाबेस टेबलमध्ये एंट्रीज क्रिएट करायचे असेल तर टेबल कॉन्टेंटमध्ये जाऊन क्रिएट एंट्रीजमध्ये जायचं. स्टँडर्ड डेटाबेस टेबलसाठी, पर्टिक्युलरली मारा या टेबलसाठी क्रिएट एंट्री ही टॅब डिसेबल करून ठेवण्यात आलेली आहे. परंतु जेव्हा आपण कस्टम टेबल बघू तेव्हा इथूनही डायरेक्ट आपण एंट्र्या क्रिएट करून बघणार आहोत. सध्या या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी इन डेप्थ बघणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर हिट कराल, जेणेकरून येणारे सगळे नोटिफिकेशन्स तुमच्या समोर येईल आणि एक पण व्हिडिओ मिस होणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.